करायचं रोल आबा खरं तर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे नूतन नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांच्या जातीच्या दाखल्याला. नक्की काय आपली भूमिका आहे, काय आक्षेप घेतलेले आहेत? प्रथम तर सिद्धिताई वस्त्रे यांनी परवा 5 तारखेला मोहोळ नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. मी जनतेच्या कौलचं आणि जनतेने दिलेल्या मॅन्डेटचं स्वागत करतो आणि प्रथमतः त्यांना त्या पदावर बसल्याबद्दल मी माझ्या भगिनी सिद्धिताई वस्त्रे यांना शुभेच्छा देतो. त्यांनी मोहोळचा नगराध्यक्षपदाचा कारभार चांगला करावा आणि त्या करतील बी, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. त्यांनी निवडणूक लढताना जे त्यांचं जात प्रमाणपत्र काढलेलं आहे 2022 सालचं, ते ज्यांनी जे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला पाठवलं, त्या प्रस्तावाची प्रत मी माहितीच्या अधिकारामध्ये मागून घेतली आणि त्याचं थोडंसं अवलोकन केलं असतं असं माझ्या लक्षात आलं की आमच्या ताई वस्त्रे ताई यांनी त्यांचा जातीचा दाखला हा त्यांचे चुलते दीपक वस्त्रे यांच्या जात पडताळणी सर्टिफिकेटवर काढलेला आहे. त्यांनी त्यांच्या त्या प्रकरणामध्ये जातीचा दाखला बरोबर त्यांनी त्यांचा शाळा सोडलेला दाखला दिला आहे, जे की त्यांचा जन्म 2003चा आहे. त्याच्यामध्ये बेडाजंगम आहे. त्यांनी त्यांचे वडील राजू विश्वनाथ वस्त्रे यांचा 1969चा पुरावा दिला आहे, त्याच्यामध्येही बेडाजंगम आहे. पण अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय इतर मागासवर्गीय भटक्या अधिनियम 2000 सालचा जो कायदा आहे, त्याच्यामध्ये जातीचे दाखले देणे आणि पडताळणी करणे या अधिनियममध्ये 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा लागतो, जे की त्यांनी त्यांच्याच कागदपत्रामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव लिहिलं आहे. त्यांचे वडील राजू वस्त्रे, त्यांचे चुलते आणि विश्वनाथ शिवराज वस्त्रे आजोबा हे 1950 पूर्वीचा पुरावा म्हणलं आहे त्यांनी. म्हणजे या पुराव्याच्या आधारावर माझे जातीचा दाखला पडताळणी करून द्या. आणि वस्तुतः जर बघितलं तर त्यांचे आजोबा विश्वनाथ शिवराज वस्त्रे हे मोहोळ ग्रामपंचायतला सदस्य होते, सरपंच होते आणि ते अनुसूचित जातीमधूनच निवडून आले. हे पण सत्य आहे. काल आमचे मित्र बारसकर साहेबांनी आपणास प्रसारमाध्यमातून पाहिलं मी, ते बरोबर आहे अगदी. आणि ते अनुसूचित जातीचा बेडाजंगमचं त्यांचं सर्टिफिकेट होतं. पण त्यांचा जो शाळा सोडलेला दाखला आहे आणि त्यांचा जन्म 1928चा आहे आणि त्यांनी मोहोळच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1मध्ये प्रवेश घेतला 1933ला, जे की हे प्री कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट आहे, म्हणजे घटनेच्या पहिलं. आणि याच्यामध्ये यांची जात हिंदू जंगम अशी आहे. म्हणजे हा एकमेव पुरावा त्यांच्याकडे असा आहे की ज्याच्यावरती ते बेडाजंगम जातीचा दाखला मागतात. आणि हा हिंदू जंगम हे OBCमध्ये येतं. मग मला माझ्या वस्त्रे कुटुंबाला, आज मी मोहोळचाच आहे, तेही मोहोळचेच आहेत, आज वस्त्रे कुटुंब हे लिंगायत समाजाचं वीरभद्रेश्वर मंदिराचे मानकरी आहेत. आमच्या गावचे ते गुरुघर आहे. आम्ही त्यांना प्रत्येकांना महाराज म्हणून संबोधतो आणि ते आमचे नेहमीच आदरस्थानी असणार आहेत आणि पुढेही असणार आहेत. का तर वीरभद्रेश्वर हे आमचंही दैवत आहे. त्यामुळं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्याकडे बेडाजंगम असलेला कुठलाही एक पुरावा द्या, दाखवा, जो की संविधानापूर्वीचा असेल. मी त्या क्षणी यातून मागतो. त्यांचा असा दावा आहे की पूर्वी SCसाठी किंवा जो बेडाजंगम आहे तर त्यासाठी वेगळी अशी तरतूद नव्हती, मात्र त्यामुळे त्यांच्या आजोबांनी निवडणूक लढवलेली आहे त्या दाखल्यावरती, म्हणून त्यांचा जो काही आताचा जो दाखला आहे तो त्याच बेसवरती आहे. नाही, जातीचा दाखला हा पुरावा होऊ शकतो साहेब, कारण जात पडताळणी अधिनियम जो कायदा आहे 2000 सालचा, ज्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र देणे आणि जात प्रमाणपत्र पडताळणी करणे, या कायद्यामध्ये तुम्हाला एकतर शाळा सोडलेले दाखले, जन्ममृत्यू रजिस्टर किंवा तुम्हाला महसुली रेकॉर्ड की ज्याच्यावरती जातीचा उल्लेख आहे, किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात तुमच्या घरात कोणी सर्व्हिसला असेल तर त्या सर्व्हिस बुकमध्ये जातीशी नोंद असा, किंवा तुम्ही जमीन खरेदी केली, जमीन विक्री केली, जमीन गहाण टाकली तर पूर्वी त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख केला जायचा. तर अशा कुठल्याही प्री कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेच्या आधीचे हे डॉक्युमेंट की त्याच्यामध्ये बेडाजंगम असा पुरावा पाहिजे. त्यांनी फक्त इंटॅक्ट एकाच गोष्टीवरती करतात की हा तो त्यांच्या चुलत्यांचा कास्ट व्हॅलिडिटी जी 29/7/2013 रोजी त्या कार्यालयात दाखल झाली
आणि 22/8/2013 त्यांना फक्त 25 दिवसामध्ये ही व्हॅलिडिटी दिली. साहेब, बेहडा जंगम किंवा इतर मागास ज्या अनुसूचित जातीच्या जाती आहेत त्यांचं जर जातीचं पडताळणी करायची म्हणली तर दक्षता पथक करावं लागतं, की जे की एक पोलीस निरीक्षक करतात आणि नंतर त्या दक्षता पथकाच्या अहवालावरती त्या जिल्हा जात पडताळणी न्यायालयात ती केस चालते, तो निकाल येतो. अशा सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी 60 ते 90 दिवस लागतात. मात्र हे 25 दिवसात दिलेलं सर्टिफिकेटसुद्धा हा संशोधनाची गोष्ट आहे. आणि विशेष सांगतो की त्यांचं सर्टिफिकेट 10/10/1978 तहसीलदार अँड एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट मोळ यांनी दिलं आहे. आणि विशेष बाब म्हणजे कास्ट सर्टिफिकेटला नंबरच नाही, नील म्हणून ह्याच्यात दिलेला आहे. मग त्यावेळेच्या समितीने हे कास्ट सर्टिफिकेट दिलेलं ओरिजिनल आहे की नाही हे पाहणं गरजेचं होतं. इथं बघितलं गेलं नाही, ह्याच्यामध्ये नील असं दिलेलं आहे. आणि मी असा कुठेही दावा करत नाही की वस्त्रे कुटुंबाने कुठलीही खोटी कागदपत्रं आणली, काहीतरी फ्रॉड कागदपत्रं आणली, अजिबात नाही. त्यांनी जे कागदपत्र सादर केले ते सगळी खरी आहेत. हा दाखलासुद्धा व्हॅलिडिटीसुद्धा खरा आहे. पण मग यामध्ये